काय मागणी आपली? आता हे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. साधारण रावेर तालुक्यामध्ये किती हेक्टरवरती हे केळीचं पीक नादोस झाले? हजारो हेक्टरवरती नुकसान आहे, कोट्यवधीचं नुकसान आहे. आम्ही सकाळी मंत्री महोदय आपत्ती व्यवस्थापन व जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्याशी बोलणं झालं, केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांच्याशी बोलणं झालं व आपल्या रावेर विधानसभेचे आमदार अमोलदादा जावडे यांच्याशी बोलणं झालं व त्यांनी सांगितलं शासनाला तात्काळ सूचना दिल्या की शेतकऱ्याचे त्वरित पंचनामे करा व शेतकऱ्यांना भरीव अशी मदत केली जाईल असे आश्वासन गिरीश भाऊ, रक्षाताई व अमोल भाऊंनी दिलेलं आहे व आम्हाला तेच मागणी आहे की बा शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळावी व शेतकरी ह्या संकटातून सावरला गेला पाहिजे व त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की बा लवकरात लवकर आपण शासनाकडून मदत मिळवून देऊ. काल संध्याकाळी 6 वाजता जे वादळ आलं त्यामध्ये हिरवाडी, पिंपरी, पाडळे, मोहगण, कर्जोद, तेराळे या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे केळीचं. अक्षरशः केळी जमीनदोस्त झालेली आहे. आजच नाही, दरवर्षी याच जून महिन्यामध्ये हे आसमानी संकट या शेतकऱ्यांवरती येत असते आणि दरवर्षी शेतकरी कोलमडला जातो आहे, भरडला जातो आहे. याच्यामध्ये शासनाने कोणतीही आजपर्यंत भरीव मदत दिलेली नाही. तरी शासनाने कमीत कमी भरीव मदत जर मिळत नसेल, शासन द्यायला असमर्थ असेल तर आम्हाला गांजा लागवड करण्याची परवानगी द्यावी. त्यामुळे तरी आम्हाला काहीतरी रोजगार मिळेल किंवा पैसा त्याच्यातून उपलब्ध करता येईल. कारण शासनाने आमच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलेलं आहे. फक्त जो तुटकी मदत मिळते, तुटक्या मदतीने या केळीमध्ये काही होणार नाही आहे. कमीत कमी 1000 केळी लागवड करण्यासाठी आणि त्याला वाढवण्यासाठी 1 ते 1.5 लाख रुपये खर्च येतो. आणि जर दरवर्षी याचप्रमाणे जर या केळीचं नुकसान होत असेल तर शेतकऱ्यांनी एवढा पैसा कुठून उपलब्ध करावा? त्यासाठी शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी किंवा गांजा लागवड करण्याची परवानगी द्यावी, ही शासनाकडे आमची एक मागणी आहे. भाऊ, काय सांगणार? आपल्या मतदारसंघामध्ये वारंवार वादळी वारा व गारपीटमुळे नुकसान होत आहे, काय सांगणार? मागच्या या खरोखर 5-6 दिवसामध्ये या संपूर्ण रावेर तालुक्यामध्ये खूप केळीचं नुकसान होत आहे. 1 तारखेला झालं, कालही झालं, याच्या आधीसुद्धा बऱ्याच गावांमध्ये नुकसान झालं आहे आणि खरोखर निसर्गाचा एक खूप मोठा फटका आमच्या सगळ्या शेतकरी केळी उत्पादक बंधूंना बसतो आहे. पण आता भेटी देत असताना आपण सक्त सूचना प्रत्येक प्रशासक या सगळ्यांना दिलेल्या आहेत की केळीच्या याच्यामध्ये तुम्ही कुठल्या बशीत कॉम्प्रोमाइज करू नका. गावामध्ये जर शेतामध्ये जर 1000 खोडं असतील, 1000पैकी 200 खोडं जरी पडलेले असतील तर ते 1000 खोडं पडल्याचं नुकसान 200 खोडांमुळे होत आहे. त्यामुळे पकडताना तुम्ही 100% नुकसान तुम्ही पकडा. ते 100% नुकसानाची तुम्ही नोंद करा, पंचनामा करा, कारण ते शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण काय होतं याच्यामध्ये की साधारणतः 200 खोडं पडलेले असले तर उरलेले काही खोडं तिरपी होतात. तिरपी झाली, वाकली की ती पूर्ण खाली पडतात. तो एक प्रॉब्लेम आहे. दुसरं असतं की हवा घुसते पण ते पडतात. त्यामुळे 100 खोडं 200 असली तरी 1000 खोडांचं 100% नुकसान होतं. त्या प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत की 100% नुकसान तुम्ही करा. प्रत्येक शेतकऱ्याचं ज्याचं नुकसान झालं आहे तर 100% पंचनामे करा. पूर्णपणे 100% नुकसान तुम्ही हे करा, याची नोंद करा. दुसरं अत्यंत महत्त्वाच्या सूचना आपण हे त्यांना दिल्यात की जिथे नवीन लागवड झालेली आहे, रोपं लहान आहे, त्या कदाचित पेरे लागलेले नसेल, त्याच्यात तुम्ही पंचनामे करा आणि ते सुद्धा पूर्ण नुकसान झालेलं आहे. कारण छोट्या पिकाला जर गारपीट झाली त्याला नुकसान होतं.
त्या परत वाऱ्यामुळे पानं फाटले, त्याचं नुकसान झालं आहे. त्यासुद्धा आपण सगळ्या प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत. पूर्ण प्रशासनाला सूचना देऊन सगळ्या शेतकऱ्यांच्या सोबत राहायला आपण सक्त सूचना आपण दिलेल्या आहेत. या ठिकाणी घरांचं पण नुकसान झालेलं आहे. घरांचे आपण नुकसान झालं आहे. आपण ग्रामसेवकांना आणि BDOंना सूचना दिल्या आहेत की सगळ्यांचे पंचनामे करा आणि त्याच्या माध्यमातून डिझास्टरच्या मधून आपण त्यांना पूर्ण नुकसान भरपाई देण्याचा प्रयत्न करू. शेतकऱ्यांची मागणी आहे की लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी. आपण कारण आता पेरणीचे दिवस आलेले आहेत. बरोबर आहे. आपण याच्यासाठी पूर्णपणे हे पंचनामे झाल्यानंतर आपण शासन दरबारी आदरणीय CM साहेबांना भेटून आपण याचा पूर्णपणे नुकसान भरपाई देणार आहोत. सोपन आपण शेतकऱ्यांना सुद्धा विनंती केलेली आहे की ज्याचे विमे आहेत तुम्ही लगेचच त्याचे नोंद करा आणि आपण